कोल्हापूरकरांच्या प्रदीर्घ लढ्याला यश आलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आता कोल्हापुरात होणार आहे। 18 ऑगस्ट 2025 रोजी हे खंडपीठ सुरू होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचं हे खंडपीठ 18 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे। मुंबई हायकोर्टाने कोर्टाचे मुख्य न्यायाधीशांनी खंडपीठासाठी नोटिफिकेशन जारी केलेलं आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आणि याविषयी जाऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत। प्रताप, आपण बघतोय खरंच एक मोठ्या लढ्याला, प्रदीर्घ लढ्याला यश आलेलं आहे। नक्कीच आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यातील लोकांचा लढा सुरू होता की कोल्हापुरात सर्किट बेंच या ठिकाणी करावं। खंडपीठाची खरं तर मागणी होती, पण सुरुवातीला सर्किट बेंच या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतो की 18 ऑगस्टला म्हणजेच आपण पाहतो की 15 ऑगस्ट नंतर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी सर्किट बेंचचं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की सर्किट बेंचचा मार्ग या ठिकाणी मोकळं झालेला आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांच्या इतिहासामध्ये हे सुवर्ण पान असं म्हणावं लागेल, कारण आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा संघर्ष सुरू होता। त्यासाठी न्यायालयीन कामकाज देखील वकिलांनी या ठिकाणी बंद केलं होतं, बहिष्कार टाकलेला होता। त्याचबरोबर लोक चळवळ देखील राबवलेली होती आणि अखेर आपण पाहतो की हे जी मागणी आहे कोल्हापूरकरांची ती पूर्ण झालेली आहे। अगदी प्रताप, कामकाज खऱ्या अर्थानं कधीपासून सुरू होणार आहे? प्रत्यक्षात 18 ऑगस्ट पासूनच या ठिकाणी कामकाज सुरू होईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। पण नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया किंवा त्याचे कामकाज हे महत्त्वाचं पूर्ण होणं आवश्यक आहे। सध्या आपण पाहतो की कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या समोर कौटुंबिक न्यायालय आहे। त्या ठिकाणी युद्ध पातळीवर या सगळं सर्किट बेंचचं काम सुरू होतं। गेल्या महिनाभरापासून हे काम सुरू होतं, पण जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत त्याच्याबाबतची वाच्यता कुणी केलेली नव्हती। पण आता आपण पाहतो की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनी या संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध केल्यानंतर जे सुरुवातीला जिल्हा न्यायालय होतं त्याच ठिकाणी हे सर्किट बेंच होणार आहे आणि नंतरच्या वेळी मात्र आपण पाहतो की दुसरीकडे हे सर्किट बेंच हलवण्याची शक्यता करता येते। अगदी धन्यवाद प्रताप, दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल, सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे कोल्हापूरकरांच्या लढ्याला मोठं यश आलेलं आहे।